अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व लाभलेला चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद महिन्याच्या पूर्वार्धीची सांगता होऊन आता उत्तरार्ध सुरू होत आहे. लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री विष्णूंचे विशेष व्रत केले जाते. यंदा शनिवारी 6 ऑगस्ट 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत, कारण हा एक वसा आहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. अनंताचे व्रत हे पुरुषांनी करवायचे काम्य व्रत आहे. हे व्रत सलग 14 वर्ष करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले जाते. तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे ते देखील हे व्रत करू शकतात. परंतु एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. 14 वर्षानंतर उद्यापन करून न थांबता पुन्हा ते चालू देखील ठेवले जाते. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू यांच्या अनंत अवतारांची पूजा केली जाते. हे व्रत करणे सर्वांना शक्य होतेच असे नाही. हे व्रताचरण कठीणही आहे, परंतु काळजी करू नका. शास्त्रानुसार व्रत पूजा करणे शक्य नसेल तर विष्णूंचे स्तोत्र आवर्जून म्हणावे. एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्यांचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते. तसे भगवान महाविष्णूंचं सहस्रनामामधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. श्री विष्णूंच्या नावांबरोबर त्यांच्या कार्याची उजळणी व्हावी ह्या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र म्हटले जाते. महाभारताच्या अनुशासन पर्वान्यंतर्गत दानधर्म पूर्वामध्ये 149व्या अध्यायात विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. शरमपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठिराने विचारले की सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवतांचा जप केला तर मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो? त्यावर भीष्माचार्य म्हणाले की भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता मनुष्य हरत्रेच्या दुःखावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांनी हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे, मनशांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण तेथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते. श्री विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूंचा 1000 नावांचे स्तोत्र होय. वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे. श्री विष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना स्तोत्र म्हटले जाते. सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो. यात भगवान श्री विष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पुतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही श्रीशंकरांची नावही यात दिसतात. शिव आणि श्री विष्णू ह्या देवतांचे ऐक्य दाखवण्यासाठी अशी नावे आलेली आहे असे मत काही शास्त्रात सांगितलेले आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांचे हे स्तोत्र सुमारे 15 मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकते. परंतु ज्यांना हे स्तोत्र म्हणणे शक्य नाही त्यांनी आवर्जून एकचित्त होऊन मनभावे श्रवण करावे. लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात ह्या स्तोत्राचे महत्त्व विशेष आहे. जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी ह्या स्तोत्राचे पठण करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.
ह्या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हटलेले आहे की महापुरुष व विष्णू देवतांची जी नावे ऋषींनी गायली आहेत ती मला ऐश्वर्य प्राप्त व्हावी म्हणून मी कथन करत आहे. महर्षी व्यास यांनी सांगितले आहे की जे विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाहीत. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्यांचा सर्वत्र विजय होतो. विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्याने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नातून मार्ग मिळतो. संस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता बाळावर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मनशांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण करावे, निश्चित लाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे. जगद्गुरू शंकराचार्य ह्या श्लोकाला दुजोरा देताना म्हणतात की भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पारायण करा, भगवंतांचे चिंतन करा, सत्संग करा, दीनजनांना दान करा. दान केल्यानेही आपल्याला भरपूर पुण्य मिळत असतं, म्हणून तुम्ही दान करा. विष्णू सहस्रनामाचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी नक्कीच नाही पठण करायला शक्य नसेल तर नक्कीच श्रवण नक्कीच आवर्जून करा. तुम्हाला खूप काही अनुभव येतील आणि ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमी पडत नाही. म्हणून तुम्ही अनंत चतुर्दशीला ज्यावेळेस गणपती बाप्पा उठवणार त्यावेळेस विष्णू सहस्रनामांचं पठण तुम्ही नक्कीच आवर्जून करा. तुमच्या कुळाचारानुसार किंवा कुळानुसार तुम्ही अनंतचा धागा किंवा दोरा 14 गाठी बांधून तुम्ही हे व्रत करूही शकतात. ज्यांच्या घरात ज्यांच्या याच्यात वारसा असेल ते हे व्रत करू शकतात. म्हणून तुम्ही आवर्जून हे व्रत नक्कीच करायचं असेल तर नक्कीच करू शकतात. आणि कसं करायचं तर नक्कीच विचारू शकतात, खाली कमेंट्स करा, तर त्याच्यावरती पण मी नक्कीच आवर्जून व्हिडिओ काढेल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. ओम नमो भागवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ विष्णू भगवानांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. परत नवीन व्हिडिओसोबत आपण आवर्जून भेटू. श्री स्वामी समर्थ.